नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये याचा पुरेपूर अनुभव यायला लागलाय. मुंबईमध्ये महापौर पदाचा तिढा सोडवण्यासाठी आता कशी समीकरणं जोडली जातात हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं असणार आहे. अपक्ष हे शिवसेनेसोबत गेलेले आहेत. 4 अपक्षांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेने केलाय. MIM समाजवादी पक्ष हे भाजपसोबत येणार नाहीत. राष्ट्रवादीच्या 9 जागांनी भाजपचं भागणार नाहीये ना शिवसेनेचं भागणार आहे. मनसेनं मराठी अस्मितेला महत्त्व दिलेलं आहे. साहजिकच ते शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात आणि काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यामध्ये आता सत्तेचं गणित सोडवताना आपल्याला कुणीही अस्पृश्य नाही असं शिवसेनेने स्पष्ट केलं. त्यांनी त्यामुळे एक प्रकारे वेगळी युती करण्याचे सुद्धा संकेत दिलेले आहेत. त्यामुळे अशामध्ये महापौर पदासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेससोबत शिवसेना जाणार अशी भाकीतं राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जातात. पण शिवसेनेनं काँग्रेससोबत जावं का जावं की जाऊ नये हाच खरा प्रश्न आहे आणि याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. शिवसेनेच्या नेत्या प्रवक्ता आमदार नीलम गोऱ्हे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा हे देखील आपली मतं या ठिकाणी मांडतील. मला सुरुवातीलाच जायचंय चरणसिंग सप्रा यांच्याकडे. चरणसिंगजी, काँग्रेसकडे जर प्रस्ताव आला शिवसेनेकडून तर अशा प्रकारे काँग्रेस शिवसेना एकत्र यायची शक्यता आहे का? नाही बघा, हा जो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे रणसंग्राम जो आहे हा चालूच राहणार आहे. एकमेकांवर गुगली हे लोक टाकत राहणार आणि 8 मार्च पर्यंत ही सर्व चालेल. शेवटी ते वाटाघाटी करून एकत्र बसणारच आहेत आणि कोणी एक महापौर निवडून येणार आहेत. बघा, काँग्रेस पक्षाला कुठूनही प्रस्ताव आलेला नाही आणि काल पण आमचे जे अध्यक्ष आहेत संजय निरुपम त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की काँग्रेस पक्ष दोघांपैकी कोणालाही मदत करणार नाही आणि जर अशी पारी आली की काँग्रेस पक्ष दुसऱ्या छोट्या पक्षांबरोबर डिसाईड करून आम्ही स्वतःच्या एक महापौरचा उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत. मी या ठिकाणी अगदी जबाबदारीने एक राष्ट्रीय प्रवक्ता असून हा सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष दोघांपैकी कोणालाही मदत करणार नाही. मग अशामध्ये तर तुमच्याकडे प्रस्ताव आला तर तुम्ही जो म्हणताय की महापौर पदाचा उमेदवार तुम्ही देणार आहात या ठिकाणी, त्यामागचं गणित काय ते थोडीशी स्पष्ट करू शकाल का या ठिकाणी? नाही, प्रस्ताव येण्याचा काय प्रश्न उद्भवत नाही. प्रस्ताव आला तरी आम्ही तो प्रस्ताव नाकारणार आहोत. तोच विषय आहे. प्रश्न असा येतोय की आपले प्रदेशाध्यक्ष जे आहेत अशोक चव्हाण, त्यांनी सांगितलं परवा ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार का, तर ते म्हणाले की शिवसेनेची भाजप बरोबर युती आहे, आधी त्यांचा निर्णय होऊ द्या मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. म्हणजे वेट अँड वॉच ही आमची पॉलिसी आहे. याचा अर्थ काय काढायचा? चरणसिंगजी, नाही बघा, ते अर्थ तुम्ही काही काढू शकता पण प्रदेश अध्यक्ष आदरणीय अशोकराव चव्हाण हे यांनी असं सांगितलं तर कुठेही ते चुकलेले नाहीत. त्यांनी ठीक सांगितलेलं आहे आणि तुम्हाला काय आता त्या विषयात काय काढायचं आहे ते तुमच्यावर उद्भवत आहेत. आम्ही तर स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही दोघांपैकी कोणालाही मदत करणार नाही. ठीक आहे. अभय देशपांडे, काय यामध्ये चिन्ह दिसतात? म्हणजे शिवसेना काँग्रेसची मदत घेण्याची शक्यता काही नजीकच्या काळात आहे का? प्रश्न शिवसेना मदत तर कोणी देईल त्याची घेतील कारण त्यांना महापौर बसवायचा आहे. प्रश्न आहे की काँग्रेस मदत करणार का? काँग्रेसचं पहिलं जे स्टेटमेंट आलं, तर सप्राजी म्हणतात की ते कालचं भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि तीच गृहीत धरावी असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु पहिल्या दिवशी हा ऑप्शन त्यांनी ओपन ठेवला होता. बरं, त्यांचा ऑप्शन कसा आहे की शिवसेना आणि भाजप जोपर्यंत बरोबर आहेत तोपर्यंत आमचा रोल नाही. ते जर उद्या वेगळे झाले तर ह्यांची भूमिका हीच कायम राहणार आहे की नाही अशी सांगण्यासारखी परिस्थिती आज नाहीये. म्हणजे उद्या काँग्रेसमध्ये असं एक मानणारा निश्चित वर्ग आहे, घटक आहे की ज्यांना भाजपा आणि शिवसेना हे जर वेगळे झाले तर या दोघांची तुलना केली तर एक पक्ष त्यांना लेसर इव्हिल वाटतो. त्या पक्षाला भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अशी भूमिका त्यांनी घेतली
तर काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण ह्याचं उदाहरण म्हणजे ह्याला काय आधार आहे म्हणून मी बोलतोय की जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये म्हणजे आता सुद्धा काही ठिकाणी प्रीपोल अलायन्स झालं होतं शिवसेना आणि काँग्रेसचं. शिवसेना आणि काँग्रेसचं प्रीपोल अलायन्स होतं काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये. किंवा मागच्या 2012च्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडायची वेळ आली जिल्हा परिषदेची, त्यावेळेस अनेक ठिकाणी कधी कुठे काँग्रेस शिवसेना भाजप, कुठे राष्ट्रवादी भाजप वगैरे अशी वेगवेगळी समीकरणं आली होती. आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत या पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे, आणि याची पूर्वीची दाखले आहेत त्याला. राऊत सर, मला चरणजीत सप्रा यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते चांगले मुरब्बी नेता आहेत. त्यांनी आता इथे कात्रजचा घाट करायचा ठरवलेला आहे. ते एका बाजूला म्हणतायत की आम्ही शिवसेना भाजप यांना मदत करणार नाही, शिवसेनेला आम्ही मदत करणार नाही, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थातच आणि आणखीन जे काही समविचारी पक्ष आहेत हे सगळे एकत्र येऊन आम्ही कदाचित आमचा वेगळा उमेदवार उभा करू. ह्याच्यामध्ये खूप मोठी मेख आहे, लक्षात घ्या. जेव्हा ह्याची मीटिंग निवडणूक होते महापौरपदाची, ही सरळ निवडणूक असते. त्याच्यामध्ये प्रेफरन्शियल व्होट असते. प्राधान्यक्रमाने मतदान करायचं असतं. प्राधान्यक्रमाने मतदान करायचं याचा अर्थ जर का 3 उमेदवार असतील तर प्रत्येकाला 3 मतं, प्राधान्यक्रमाने 1, 2, 3 अशी मतं द्यायची असतात. आणि जेव्हा सगळ्यात कमी मतं मिळालेला जेव्हा उमेदवार बाद होतो तेव्हा त्याची सेकंड प्रेफरन्सची वोट ही मोजली जातात. इथे शिवसेनेला मतदान करणार आहे, भाजपला मतदान करणार आहे. आणि ह्यांचे जे कोण हा पहिला उमेदवार जो नक्की बाद होईल असं आपण मानू एखाद्या संख्याबळ लक्षात घेता, तर त्यांची जी सेकंड प्रेफरन्स आहेत ही जर का त्यांनी सर्वच्या सर्व जर का शिवसेनेच्या बाजूने उभी केली तर मग निश्चितपणे आम्ही काहीच केलं नाही असं सांगून ते शिवसेनेचा उमेदवार निवडून आणू शकतात अशी परिस्थिती आहे. पण ते सांगणार नाहीत आता तसं, कारण तसं केलं तर त्यांचा डावच मी उधळल्यासारखं होईल. परंतु हाच त्यांचा डाव असणार. म्हणजे या ठिकाणी पडद्यामागे साठालोटं नक्की होऊ शकतं. नक्की होऊ शकतं. नीलम गोरे जास्त चांगलं सांगू शकतील, कारण त्या विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांना प्रेफरन्शियल वोटिंग म्हणजे काय हे निश्चित माहिती. ठीक आहे, अगदी थोड्या वेळातच ते येतील आपल्यासोबत चर्चेमध्ये. चरणजीत सिंगजी, राऊत सरांनी जे सांगितलेलं आहे काय सांगाल तुम्ही त्याच्यावरती? नाही, राऊत साहेब, ते सर्व आम्हालाही माहिती आहे, पण तसं काही होणं शक्य नाही आहे आणि तुम्ही ती चिंता करू नका. तुम्ही सेकंड प्रेफरन्स वोट, दुसऱ्या प्राधान्यक्रमाची मतं तुम्ही देणार नाही का? आणि शेवटी आम्ही जर ॲब्स्टेन पण केलं तरी तुम्ही आमच्यावर आरोप करणार की आम्ही शिवसेनेची मदत केली. जर आम्ही उमेदवार उभं केलं तरी तुम्ही आरोप करता. तर विरोधी पक्षांनी करायचं तरी करायचं. हा जो विषय तुम्ही आता छेडला आहे त्यामध्ये मी स्पष्ट भूमिका देतोय की काँग्रेस पक्ष तो सेकंड प्रेफरन्स पण देणार नाही. तुमची चिंता ते सोडून टाका आता. ठीक आहे, नीलम गोरे आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता सहभागी झाले आहेत. नीलमताई, काँग्रेस समोर शिवसेना हा प्रस्ताव देणार का एकत्र येण्याचा, विशेषतः मुंबईसाठी महापौर पदासाठी? मुळामध्ये असं आहे की आम्ही काय कोणाला काय प्रस्ताव दिलेला नाहीये. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं आता तुम्ही रंगशारदामध्ये भाषण ऐकलं असेल. आज खरं तर मराठी भाषा दिन आहे आणि अर्थातच आमचा खूप आनंदाचा दिवस आहे. कारण याच्यासाठी की आमचं चांगल्या पद्धतीने आम्ही नंबर 1चा पक्ष झालेलो आहोतच आणि त्याचबरोबर आम्हाला आत्मविश्वास आहे की मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर येईल. आता एवढा अभ्यास आहे सगळ्यांचाच समाजामध्ये. भारतकुमार राऊत आहेत, बाकी अभय देशपांडे आहेत, तुम्ही स्वतः आहात. पण मला स्वतःला असं वाटतं की राजकीय पक्ष तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, विधान परिषदेच्या पाहिल्या आहेत, महापौरांच्या पाहिलेल्या आहेत. त्यातल्या अनेक शक्यता असतात, 10, 20, 5, 6 त्या शक्यतांच्यापैकी एखाद्या पद्धतीने होतं. पण अनपेक्षित सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात, कारण शेवटी ती निवडणूक आहे आणि अनेक वेळेला धक्कातंत्र सुद्धा म्हणजे चांगल्या अर्थाने दिलं जातं की ज्याच्यामध्ये मला साधी गोष्ट अशी वाटते की अजून 9 तारखेला भरपूर वेळ आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच एकदा. आणि आम्ही सामनामधला जो अग्रलेख आहे त्यावरून जे तुम्ही जे आज त्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे त्यावरनं शिवसेना काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता किती वाटते तुम्हाला? मला साधी गोष्ट अशी वाटते की त्यांनी एक संपूर्णपणाने विश्लेषण केलेलं आहे आणि त्या विश्लेषणात कुठेही एक असं कुठलं अमुक एका पद्धतीचं निर्णायक असं काही मत मांडलेलं नाहीये. आणि दुसरं असं वाटतं मला की भाजपची काँग्रेस झाली किंवा यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या त्याबद्दलचे आमचे मतभेद जे आहेत ते मांडलेले आहेत. पण याचा अर्थ कुठेतरी
मला असं वाटतं त्याच्यात आपण एक हे करूया, शब्द मी वापरते, धोरणात्मक काही भूमिका घेणं आणि एक वस्तुस्थिती काय आहे, टॅक्टिकल किंवा तांत्रिक स्वरूपाचं जे विश्लेषण असतं ते जे मांडलेलं आहे ते त्याच्या आधी मतदानाच्या दिवशी सुद्धा मांडलं होतं, की ज्या दिवशी काय आम्हाला माहित नव्हतं काय पद्धतीने संख्या येणार आहे ते. आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईकरांना विश्वास राहावा की आपले सगळे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण इथे काम करणार आहोत पुढच्या काळात. पण म्हणजे शिवसेनेसमोर सगळे पर्याय ओपन आहेत, तर ते सगळे पर्याय वेट अँड वॉच. आम्ही अनुयायी आहोत. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे काय निर्णय घेतील आमचा त्यांच्या संपूर्ण विश्वास आहे, 100% आमचा त्यांच्यावरती. आणि आम्हाला असं वाटतं की ते सर्व गोष्टीचा सर्वंकष विचार करून सर्वांची मतं विचारात घेऊन त्याच्याबद्दलचा मार्ग योग्य तो निवडणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलंय की घाई कशाला किंवा थोडं वेट अँड वॉच करा, थांबा जरा, हे परत सांगितल्यानंतर सुद्धा आता आज तारीख 27 आहे आणि आपला सगळा हा प्रक्रिया सुरू होणार आहे 6 तारखेला. तर त्याच्यामुळे उत्सुकता स्वाभाविक आहे, कारण मोठ्या शहराचे महापौर आहेत, मुंबईचं आगळं वेगळं महत्व आहे. पण शेवटी असं आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती आणि माननीय उद्धव साहेबांची, या प्रत्येक गोष्टीतलं त्यातले तपशील माध्यमांमधून खुले होऊ शकत नाहीत. अर्थात तुमचं पत्रकारांचं काम असतं की सगळ्या गोष्टींची माहिती जनतेसमोर मांडणं. आणि त्यामुळे मी आज येण्यासाठी सुद्धा एवढ्यासाठी तयार झाले की आमच्या भूमिकेबद्दल काहीतरी गैरसमज पसरू नयेत. अभय देशपांडे तुम्हाला प्रश्न विचारतात. नाही, प्रश्न असा आहे निलमताई की भाजपाने त्यांची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितली की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही. परंतु या संदर्भात शिवसेनेने आपला पर्याय खुला ठेवलाय. शिवसेनेने अशी भूमिका न घेता एक प्रकारे काँग्रेसचा पाठिंबा घेण्याची तयारी दर्शवली. ठीक आहे, तुम्ही भाजपने कुठे काश्मीरमध्ये PDPचा पाठिंबा घेतला, त्यांच्याबरोबर सरकार बनवलं वगैरे, हा भाग वेगळा असेल. पण आज काँग्रेसचा पाठिंबा घ्यायला शिवसेना तयार आहे की नाही याच्याबाबतची स्पष्ट भूमिका काय आहे शिवसेनेची? मला साधं वाटतं अभयजी की एक काहीतरी भारतीय राज्यघटनेचे नियम आपण बदलायला निघालोय का मला माहित नाहीये. आम्ही आमचा पक्ष आमचे पक्षप्रमुखांना जे वाटतं त्या पद्धतीने चालवतो. अमक्याला वाटलं आणि तमक्याला वाटलं आणि फला वाटलं आणि ढला वाटलं म्हणून ती भूमिका आम्ही आजच्या जाहीर केली पाहिजे. ते तुमची उत्सुकता म्हणून ठीक आहे, पण आम्हाला जेव्हा योग्य वाटेल त्याच वेळेला ती भूमिका जाहीर होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय त्याच्यानुसार तुम्ही त्याला काय रंग देणं वगैरे जे काय असेल ते देऊ शकता. धोरण विचारायला काय, धोरण पक्षाचं धोरण काय आहे काँग्रेस? धोरण कधी जाहीर करायचं हे पक्षश्रेष्ठी माननीय उद्धव साहेब सांगतात आणि कुठल्या क्षणी त्यांना योग्य वाटेल त्यावेळेला ते सांगतील. आता पर्याय ना ते काय गुप्त राहणार नाहीये. कुठलीच गोष्ट जी आहे ती राजकारणामध्ये योग्य वेळेला कळेल. आणि कुठली योग्य वेळ आहे ती अमक्या पक्षाला काय वाटतंय त्याच्यावर आमची अवलंबून नाहीये. आम्हाला जे वाटतं ते योग्य त्या वेळेला पक्षश्रेष्ठी आमचे जाहीर करतील. आणि त्याच्यात मला असं वाटत नाही की तुम्ही असं म्हणू शकणार आहे की भाजपने जाहीर केलं म्हणून तुम्ही जाहीर केलंच पाहिजे. आम्ही आग्रह करत नाही, आम्ही विचारतोय तुमची भूमिका काय आहे. नाही, मी सांगितलं ना तुम्हाला की योग्य वेळेला आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती स्पष्ट होईल. पण रोज सामनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे विश्लेषण येत आहे ते जर का तुम्ही आज पाहिलं तर मला असं वाटतं की काही आम्ही बोलतच नाहीये किंवा काही मुद्दे मांडतच नाहीये किंवा काय अगदी पूर्णपणाने सामनातलं जे अग्रलेखांमधलं जे लिखाण असतं ते खरंच मनन आणि चिंतन करण्यासारखं आहे. त्याच्यावर प्रश्न नाही. मला तुम्हाला ह्या विषयाचं काही विचारायचं नाही. मला फक्त थोडंसं इतिहासात डोकावंसं वाटतं की यापूर्वी शिवसेनेला काँग्रेस कधी अनेक वेळा निषिद्ध नाही असं दिसलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा मुरली देवरा हे महापौर झाले त्यावेळी ते काँग्रेसची मदत घेतली होती. किंवा त्याच्या आधी मी थोडंसं जातो, जेव्हा अंतुले मुख्यमंत्री होते त्यावेळी मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी हे आमदार विधान परिषद निवडून आले. त्यावेळी तर विधानसभेमध्ये शिवसेनेचे फक्त मला वाटतं एकच असेल, बहुधा छगन भुजबळ हे एक असावेत का ते सह नव्हते, अशी परिस्थिती होती. त्यावेळी एका वेळी शिवसेनेचे 2 आमदार हे केवळ काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आले होते. हा इतिहास आहे. म्हणजे देणं आणि घेणं हे काही शिवसेनेला काँग्रेसबरोबर नवीन नाही. एवढं तुम्हाला आपला इतिहास आपल्या संदर्भासाठी सांगावं असं वाटतं. काही चूक असेल तर तुम्ही मला सांगा. नीलम गोरे, मला त्याच्यात ऍड करायचं आहे ही गोष्ट. तुम्ही हे जे काही सांगितलंय त्यावेळेला तर मी म्हणजे त्यावेळेला प्रत्यक्षात काय झालं किंवा या नाहीपेक्षा सुद्धा मला पुढचं असं सांगायला पाहिजे आणि आठवण करून देईल मी महाराष्ट्राला की माननीय प्रतिभाताई पाटील या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ज्या वेळेला त्यांचं नाव ठरलं आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली की महाराष्ट्रातली मराठी महिला पण राष्ट्राध्यक्ष होते म्हटल्यावर आमचा पाठिंबा आहे.
मला वाटतं त्यानंतर काही दिवसातच आपणही भारतकुमारजी शिवसेनेचे खासदार म्हणून गेलात. अनेक वेळेला तुम्ही माननीय उद्धव साहेब आणखीन प्रतिभाताईंच्या भेटीच्या वेळेला शिवसेनेचे खासदार म्हणून उपस्थित होता. तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठिंबा देऊन सुद्धा शिवसेनेनी नंतर प्रणवकुमार मुखर्जींना तर परत राष्ट्राध्यक्षाच्या याच्यात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत आम्ही पाठिंबा दिला. बरोबर आहे. तुम्ही माझा मुद्दा मांडताय की शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकमेकांना मदत केलेली आहे. नम्रता माझा पूर्ण होऊ दे. असं आहे, भारतकुमार राऊत अर्धवट वस्तुस्थिती सांगतायत. मला असं वाटतं त्यांना जे काय आजच्या घडीला सोयीचं आहे त्यानुसार फक्त मांडणी योग्य नाहीये. मी एवढंच सांगायचा पुढे प्रयत्न करते की हे सगळं होऊन सुद्धा 2014ला ठामपणाने आमची एनडीए बरोबर युती होती आणि आम्ही त्याच्यामध्ये कुठे काँग्रेसच्या बरोबर असं जाणं किंवा असं कुठेच नव्हतं आमच्या भूमिकेमध्ये. सातत्याने आम्ही आमची भूमिका उलट राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती स्पष्ट ठेवलेली आहे. आणि त्यामुळे आता राजकारणामध्ये एक वस्तुस्थिती आहे, सगळ्यांचा सगळ्याशी संवाद असतो. नीलमताई, माझं म्हणणं केवळ मर्यादित पुरतं आहे की शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा किंवा काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा वर्ज्य नाही असं इतिहास सांगतोय. एवढंच मला म्हणायचंय. पुढे तुम्ही काय केलं मला काहीच म्हणायचं नाही. तुम्ही एकच वाक्य अर्ध सत्य सांगताय भारतकुमार राऊत की वर्ज्य नाही, पण अनेक वेळेला अशा पद्धतीने काही चर्चा झाल्या असतील किंवा संवाद झाला असेल याचा अर्थ शिवसेना कुठेही कुठल्याही अमुक एका पक्षाच्या बरोबर फरफटत गेली किंवा त्याच्यामुळे आमची भूमिका असं मी अजिबात म्हटलेलं नाहीये. आणि म्हणून मला एवढंच वाटतं की असे पूर्वीच्या काळामध्ये अनेक लोकांचे, आता मी तुम्हाला उदाहरण देते परत की अटल बिहारी वाजपेयींनी माननीय इंदिराजी गांधी यांचं बांगलादेशच्या वेळेला दुर्गा म्हणून कौतुक केलं होतं आणि वर्णन केलं होतं. मग त्याचं काय म्हणणार आपण. मी अजून तुम्हाला एक उदाहरण देते की नागपूरला बिनविरोध गिरीश व्यासाला निवडून उदाहरणं आहेत समोर आणि या ठिकाणी शिवसेना फरफटत जाण्याचा मुद्दाच नाही. शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत. उदाहरण द्यायला लागले की एवढे नका नाराज हो तुम्ही. थोड्या भावनांचा विमा काढून ठेवा तुम्ही सगळेजण, खास करून नम्रताताई तुम्ही आणि भारतकुमारजी. एवढ्यासाठी मी सांगते की गिरीश व्यास बिनविरोध निवडून आले आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल दुसऱ्या काही गोष्टी झाल्या. असं प्रत्येक पक्षाच्या काही काही गोष्टी झालेल्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणाल की आता मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षांनी कोणाला तरी त्याच्यामध्ये ऍडजस्ट केलं म्हणून. त्यामुळे मला काय वाटतंय शिवसेनेबद्दल एक जी चिखलफेक सुरू झाली आहे ना की आम्हाला काही भूमिकाच नाहीये, आम्ही अमुक एक पद्धतीने केलेलं आहे. आणि हे सगळं होतं तरी आम्ही 2014ला चाललो, विधानसभेच्या युती तुटली, परत महानगरपालिकेला चर्चा करून जागा वाटपाची सगळी तयारी चाललेली होती. आणि त्यामुळे आमचं धोरण जे आहे ते सर्वसाधारणपणाने आम्ही आतापर्यंत घेत आलेलो आहे. आता याच्या पुढची काय भूमिका असणार आहे त्याच्याबद्दल माननीय उद्धव साहेब स्पष्ट करतील. तोपर्यंत थांबा आणि पहा एवढंच मी म्हणते. आणि ते जाहीर होणारच आहे कधी ना कधी. शिवसेनेला भूमिकाच नाही असा आरोप आम्ही नक्की करत नाही आहोत. मात्र शिवसेनेची भूमिका, त्यामागचं धोरण काय आहे या संदर्भात जनतेला माहिती पुरवण्याचं काम आम्ही नक्की करतो. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत नीलमताई. ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे याच मुद्द्यावर येणार आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे शिवसेनेनं काँग्रेस सोबत मुंबई महापालिकेमधल्या महापौर पदासाठी जावं का. आपल्यासोबत चरणसिंग सप्रा आहेत. चरणसिंगजी, आता अनेक दाखले दिले गेले की काँग्रेसला कशा प्रकारे शिवसेनेने पाठिंबा दिला होता. अगदी राष्ट्रपती पदावरती प्रतिभाताईंना बसवण्यासाठी सुद्धा शिवसेनेने या ठिकाणी थेट पाठिंबा दिलेला होता. हे कुठेतरी लक्षात ठेवून आता काँग्रेस या ठिकाणी शिवसेनेला स्वतःहून पाठिंबा ऑफर करण्याची काही शक्यता दिसतेय का तुम्हाला, इतिहासातल्या या काही गोष्टी लक्षात घेता. विपर्यास करताय नाही, जे राऊत साहेबांनी जे इतिहासामधले काही उदाहरणं दिले ते मात्र अपवाद आहे असं सांगितलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि असं अपवाद आता या क्षणी घडणार नाही हा मी निश्चित सांगू इच्छितो. चरणसिंगजी, अपवाद म्हणण्याइतके छोट्या गोष्टी नव्हत्या. मुंबईचा महापौर एकेकाळी शिवसेनेच्या पाठिंब्यावर बसलेला होता. देशाचे राष्ट्रपती बसण्यासाठी शिवसेनेने थेट पाठिंबा दिला होता. हे अपवादाने नक्कीच घडलेलं नाही. शिवसेनेचे आमदार बनण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. नाही, ते किती वर्षात 2-3 उदाहरणं तुम्ही देतात तर त्याला अपवादच म्हणावं लागेल. आणि तसं अपवाद आता घडणार नाही हा मी सांगतोय समोर. बर, ठीक आहे. अभय देशपांडे, यामध्ये एक आहे की आता महापालिकेमध्ये शेवटी काय चिंता आता जी आहे ना ती भाजपला चिंता जास्त आहे. बर, नाही, भाजप आणि शिवसेना याच्यापैकी तुम्ही शत्रू क्रमांक कोण मानताय? नाही, काय भाजपला चिंता
नाही, भाजपला यासाठी चिंता जास्त आहे की येणाऱ्या काळात ते 6 मार्चला अधिवेशन सुरू होणार आहेत, अर्थसंकल्पीय अधिवेशन. आता त्या क्षणी त्यांची म्हणजे ती मोठी एक कसरत राहणार आहे. बर. ती तारेवरची कसरत आपण म्हणतो तशी कसरत त्यांची होणार आहे बर. किंवा त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार आहे. तर ते दोघांनी आपसात ठरवावं की काय करायचं आणि लोकांना मोकळे होऊन सांगायचं. ठीक आहे, पण तसं जर लोकांना मोकळं होऊन त्यांनी सांगितलं तर त्यामध्ये भाजपने तर तुमचा पाठिंबा झिडकारलेला आहेच. तर शिवसेनेच्या संदर्भात काही विचार होऊ शकतो का अगदी अखेरच्या क्षणी? नाही नम्रताजी, हे दोघे एकत्र येणार आहेत. शेवटी आम्ही यांना प्रश्न विचारणार की बाबा तुम्ही माफियाच्या विरुद्ध काही कारवाई करतात की आम्ही शिवसेनेला विचारणार की तुम्ही हे जे गुंड आहेत यांच्यावर काही कारवाई डिमांड करणार का. आम्ही त्या क्षणासाठी बसलेले आहोत की हे एकमेकांना या लोकांनी शिव्या दिल्या आहेत, अगदी खालच्या पातळीवर जाऊन या लोकांनी प्रचार केलेला आहे. तर आता दोन्ही एकत्र आल्यावर ते काय लोकांसमोर काय म्हणतात ते बघावं लागेल आपल्याला. बर. चरणजीत सिंग, आत्ता अभय देशपांडे मला विचारलं होतं की तुम्ही या क्षणी तुम्ही शत्रू क्रमांक 1 कोणाला मानता, भाजपाला की शिवसेनेला? त्याचं उत्तर आपल्याकडून मला जरा अपेक्षित आहे. बघा, आम्हाला दोघी सारखेच आहेत. आम्ही दोघांविरोधात लढलेले आहोत. तर दोन्ही आमच्यासाठी शत्रू सारखे आहेत. याच्या पुढे मी काही सांगू शकणार नाही. बर, ठीक आहे. यामध्ये अभय देशपांडे असं आहे की महापालिकेमध्ये आता त्रिशंकू स्थिती आहे. यामध्ये राज्यात शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत, ज्यांचे विरोधक आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस, आणि ते आता अविश्वास ठरावासंदर्भात कुजबूज त्या ठिकाणी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये या विरोधकांना शिवसेनेनं बळ देणं हे योग्य ठरेल का? मला वाटतं की बघा तुम्ही की हे सरकार आलं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आणि भाजपनेही तो नाकारला नाही. शिवसेना आज आम्ही काँग्रेसला विनंती केलेली नाहीये असं सांगतायत, परंतु त्याचबरोबर काँग्रेसने पाठिंबा दिला तर आम्ही तो घेणार नाही असंही ते सांगत नाहीयेत. त्यांची ही भूमिका भाजपाची सुरुवातीला जी होती त्याच पद्धतीने आहे. आता प्रश्न असा येतो की अविश्वास ठरावाचा विषय ज्यावेळेस आला की साधारण त्याची कुजबूज सुरू झाली आहे, काय करणार. तर मला वाटतं की शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांचं महापालिकेत नेमकं काय होतंय याच्यावर त्यांची भूमिका अवलंबून असेल. इथे जर त्यांचे टोकाचे मतभेद झाले, मुंबईची सत्ता भाजपाने शिवसेनेकडून हिरावून घेतली सत्तेचा वापर करून, काही फोडाफोडी करून, तर शिवसेना पुढे काय भूमिका घेणार. अशी ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होईल तर शिवसेनेने समजा शिवसेनेला बरोबर घेऊन की राज्यातल्या सरकार विरुद्ध अविश्वास ठराव आणायचा का, अशी एक साधारणतः चर्चा सुरू आहे. परंतु त्याला अजून कुठेही कॉन्क्रीट स्वरूप आलेलं नाहीये. 3 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरेल ती अधिवेशनाची असेल, पुढच्या काळात काय भूमिका घ्यायच्या, किंवा जिल्हा परिषदात किंवा काही ठिकाणी दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं, तोही विषय. पण मला वाटतं की या दोघांचं काय होणार याच्याकडे त्यांची बारीक नजर आहे. हे जर संबंध विकोपाला जात असतील, एका पक्षाची बाजू घेऊन दुसऱ्या पक्षाला बळ देऊन त्यांच्यातला आणखी विसंवाद वाढवता येणं शक्य असेल तर तो करण्याचा प्रयत्न विरोधक म्हणून ते नक्की करणार. म्हणजे त्यांनी सुरुवातीलाही केला, ते आत्ताही करणार. त्यामुळेच आज तुम्ही बघितलं की त्यांनी म्हणजे स्वतः पवार साहेबांनी काल सांगितलं की भाजपच्या बाबतीत त्यांनी ठाम भूमिका घेतली की आम्ही भाजपाला कुठल्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही. परंतु शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. म्हणजे यामध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण आहे याचाच अर्थ की काहीतरी एक लेसर इव्हिल म्हणतो आपण ज्याला म्हणतो, त्या दृष्टीने शिवसेनेला एक कडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि यांच्यातली जरी मधल्या काळात काय वाढवता आली तर ती वाढवावी, हेही प्रयत्न दिसतात यामध्ये. बरं राऊत सर, यामध्ये हे जे सगळं दबावाचं राजकारण सुरू आहे, महापालिकेमध्ये काय होईल, कसा आकड्यांचा खेळ खेळला जाईल 9 तारखेला ते स्पष्ट होईलच, पण राज्याच्या राजकारणात शिवसेनेला याचा काही फायदा किंवा तोटा होऊ शकतो का? हे बघा, राजकारणामध्ये फायदे आणि तोटे हे दोन्ही क्षणिक असतात. त्याच्यामध्ये असं की फार लॉंग टर्मचा कोणाचा फायदा असतो की फार लॉंग टर्मचा कोणाचा तोटा असतो असं नाही. समजा इथे महापालिकेमध्ये समजा भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आणि जसे सप्रा म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी जर का कुणाला मतदान केलं नाही तर मग कठीण परिस्थिती. आणि छोटे गट जर का भाजपच्या बाजूने उभे राहिले, उदाहरणार्थ मनसे आहे, हे जर का भाजपच्या बाजूने उभे राहिले तर आणि फक्त निवडणूक जर फक्त या 2 पक्षांमध्येच झाली तर कदाचित भाजपचं पारडं जड होऊ शकेल. पण तसं झालं तर शिवसेनेला सरकारमधून बाहेर पडण्याखेरीज गत्यंतर नाही, तसं ते करावं
कारण शेवटी स्वाभिमान नावाची एक गोष्ट असते. ते जर बाहेर पडले तर त्याचा डेफिनेटली त्याचा रिंग इफेक्ट जो असतो, हा रिंग इफेक्ट म्हणून तिकडे सरकारच धोक्यामध्ये येईल. हे सरकार धोक्यात येऊ द्यायचं का? इतका मोठा स्टेक त्यांनी मुंबईच्या महापौर पदासाठी लावायचा का? हा निर्णय हा भाजपच्या नेतृत्वाला घ्यायला लागेल की त्याच्या पुढे जाऊन विधानसभा पातळीवर आणखीन काही जोडतोडीचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण किंवा मतपरिवर्तनाचं राजकारण हे करण्याची काही लोकांची तयारी आहे का, याचा सुद्धा विचार याच्यामध्ये करावा लागेल. त्यामुळे आता सिच्युएशन ही अतिशय पातळ आहे, याला फ्लक्स म्हणतात. अशा तऱ्हेची सिच्युएशन, पाणी कुठल्या दिशेने वाहेल हे काहीच समजण्याची परिस्थिती नाही. आता सांगितलं, यांनी जे सांगितलं त्यामुळे 3 तारखेला जेव्हा यांची मीटिंग होईल, या मीटिंग नंतर खरे वारे व्हायला लागतील आणि 6 तारखेला जेव्हा नामांकन होतील त्यावेळी परिस्थिती खऱ्या अर्थाने लक्षात येईल. बरं, आम्ही खरं तर भाजपला आजच्या चर्चेसाठी आमंत्रण दिलेलं होतं, मात्र त्यांच्यापैकी कोणीही या ठिकाणी येऊन बोलण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपची नेमकी काय भूमिका आहे ही आपल्याला अद्याप तरी सांगता येणार नाही. मात्र अभय देशपांडे, अशा प्रकारे राज्य सरकारचं स्थैर्य हे धोक्यात येऊ शकतं या संपूर्ण प्रकरणामध्ये. शिवसेनेच्या दृष्टीने हे कसं आहे? म्हणजे शिवसेना आणि भाजपातला सततचा विसंवाद जो आहे तो गेल्या म्हणजे सरकारच्या स्थापनेपासून तो सुरू आहे. आणि विशेषतः केंद्रीय नेतृत्वाला भाजपाच्या शिवसेनेबद्दलचा जो आकस आहे तो कधी आजपर्यंत लपून राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये भाजपा काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे. एक आहे की या निवडणुकीनंतर निकाल येता क्षणी चंद्रकांत पाटील असतील किंवा रावसाहेब दानवे असतील तर त्यांनी एक समंजस सूर लावला होता साधारणतः की आम्ही एकत्र येऊ शकतो. परंतु त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तो त्यांचा स्वर बदलला. याचाच अर्थ की भाजपाला काहीतरी वरूनही काही सूचना येत आहेत, त्याप्रमाणे नेते त्यांच्या भूमिका घेत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो. की एक आहे निश्चित की एका महापालिकेसाठी राज्य सरकार पणाला लावण्या इतके मला वाटतं की भाजप जाणार नाही त्या टोकाला. काहीतरी मार्ग काढतील, पण तो हा मार्ग काढण्यासाठी साधारणतः जे एक मला वाटतं की पेशन्स गेम असतो, हू ब्लिंक्स फर्स्ट, असं एक साधारणतः पेशन्स गेम बघावा लागतो. तो बघतायत शिवसेना आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे दावा सोडायला तयार नाही. सत्तेमध्ये ते फार वाटा देतील अशी ही परिस्थिती आजची नाही. तर अशा परिस्थितीमध्ये भाजपा काय भूमिका घेणार? बाहेरून तुम्हीच पूर्ण सत्ता स्थापन करा, आम्ही बाहेर थांबतो अशी भूमिका घेऊन राज्य सरकारमध्ये शिवसेनेला तशीच भूमिका घ्यायला भाग पाडणार का? किंवा हाच निर्णायक क्षण आलाय म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेणार? मला वाटतं या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी थांबावं लागेल. पण मला एक नम्रता सांगावं वाटतं की या म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक साधारणतः युतीत राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षामध्ये एक संवाद सुरू व्हायला अपेक्षित होतं. असा संवाद सुरू झाल्याचं अजून कुठेही चिन्ह नाहीये. दुसरीकडे भाजपाकडून अपक्षांची जुळवाजुळव करण्यासाठी सत्तेत असणारा पक्ष ज्याला आधी नेहमी एक ऍडव्हान्टेज मिळतो तसा होताना दिसत नाहीये त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन जुळवाजुळव करण्याचा. म्हणून मला वाटतं की शेवटी हे काहीतरी एक सन्मानजनक तोडगा काढण्याच्या दिशेने हा प्रयत्न होईल काही दिवसात. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस आज निर्णायक भूमिका त्यांची सांगत नाहीयेत. त्यांचा पण वेट आणि वॉच हीच भूमिका आहे. आणि मला वाटतं ते त्या वाटतं का याच्यामध्ये की कदाचित भाजप अशी भूमिका घेऊ शकेल का की आम्हाला कुठलंच पद नको, आम्हाला काहीच नको, शिवसेनेने आमची हे सत्ता चालवावी, सगळी पदं, सगळ्या समित्या, महापौर पद त्यांनी स्वतःकडे ठेवावं, आम्ही बाहेरून शिवसेनेला पाठिंबा देऊ महापालिकेमध्ये, अशा तऱ्हेची भूमिका सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजपा घेऊ शकेल का? मला वाटतं की सत्तेच्या एवढ्या जवळ आल्यानंतर आणि इतकी वर्ष सत्तेत राहिल्यानंतर केवळ बाहेरून पाठिंबा द्यायची भूमिका भाजप कदाचित घेणार नाही. एक आहे की भाजपाचा नाही म्हणलं तरी आज सरकार त्यांचं आहे, नगरविकास खातं त्यांच्याकडे, त्या नगरविकास खात्याच्या मार्फत महापालिकेवर काही ना प्रमाणात नियंत्रण असतं. किंबहुना आयुक्तच ते नियंत्रित करतात. त्यामुळे भाजपाचा स्टेक तसा असणारच आहे तिकडे. एवढे नवीन आलेल्या लोक आहेत त्यांना महापालिकेच्या कारभारात सहभागी होण्याचं मला वाटतं भूमिका भाजप घेईल आणि त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न निघेल. फक्त हा तोडगा म्हणजे सन्मानजनक असला तरच शिवसेना स्वीकारले किंवा फार तडजोडी करण्याच्या मनस्थितीत आज शिवसेनेचं नेतृत्व ठीक आहे. मला वाटतं नीलम गोरेंना काही सांगायचं असेल, मात्र तत्पूर्वी चरणजीत सप्रांना काही मुद्दा मांडायचा आहे. चरणसिंगजी. नाही, यामध्ये मला असं दिसून येतोय की तोडगा तर हे लोक नक्की काढणारच आहेत आणि त्या तोडगा काढताना मला असं वाटतोय की शिवसेना कुठेतरी फायदेत राहील, महापौरच्या पद पण घेतील आणि मला वाटतं की राज्यात जो शासन आहे त्यामध्ये 1 किंवा 2 त्यांचे मंत्रीही वाढतील असं चिन्ह मला दिसून येत आहेत. नीलम गोरे.
मला असं वाटतं मंत्रिपद वगैरेची जी चर्चा आहे ना ती पूर्ण अर्थहीन आणि नगण्य आहे आमच्या दृष्टिकोनातून. मुळामध्ये वेट अँड वॉच सांगितलेलं आहे. मुंबईकरांनी जो आम्हाला कौल दिला त्याच्यात अजूनही काही जागा वाढल्या असत्या तर आम्हाला अजून आनंद झाला असता. पण जे काही कौल मिळालाय त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांचे पहिली गोष्ट म्हणजे जाहीर आभार मानते. त्याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये काही जिल्हे असे आहेत त्यांनी जाहीर केलं मध्यंतरी की 8 जिल्ह्यांमध्ये पुढच्या युतीची चर्चा होणार नाही. तर मुळामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही युती करा का करू नका याच्यावर काहीच बोललेलं नाहीये. त्यामुळे तो प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काय करायचं, काँग्रेसने काय करायचं, भाजपाने काय करायचं आणि तसा शिवसेनेलाही स्वातंत्र्य आहे. आम्ही काय पद्धतीने कधी निर्णय घ्यायचा याच्या संदर्भामध्ये. आणि आज महापौर स्नेहल आंबेकर यांनी जे पत्र दिले माननीय देवेंद्र फडणवीस यांना त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आमचे जे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत मग त्याच्यामध्ये कोस्टल रोडचा प्रकल्प आहे किंवा मल जलशुद्धी प्रकल्प जो आहे तो राहिलेला आहे, कारजाई पिंजाळ प्रकल्प आहे. तर या सगळ्याबद्दल पत्र दिलेले त्याच्यामुळे मुंबईकरांची म्हणजे या सर्व प्रकल्पांसोबत एखादं मंत्रिपद जर शिवसेनेकडे आलं तर आवडेल का शिवसेनेला? नाही, मुळात असा आहे मुद्दा की आता मंत्रिपदाचा वगैरे विषयच नाहीये. मुंबई आणखी महाराष्ट्र याच्यामधल्या लोकांना विकासाची संधी देण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेवर जी जबाबदारी आहे ती पार पाडण्याच्यासाठी जी योग्य भूमिका आहे ती माननीय उद्धव साहेब घेतील. आणि दुसरं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये युती आम्ही काही लढलेलं नाहीये मुंबईमध्ये आणि कुठेही. त्याच्यामुळे मंत्रिपद आणि हा विषयच येत नाही ना चर्चेमध्ये जो येतो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय करायचं ते माननीय उद्धव साहेब ठरवतील. पण तुम्ही जे सातत्याने एक कुठल्या तरी गोष्टीभोवती काहीतरी घुटमळल्यासारखं दाखवताय ते मला असं वाटत नाही. तसा तर विचार करत असतो तो 26 जानेवारीलाच माननीय उद्धव साहेबांनी युती तोडल्याचं जाहीर केलं नसतं. आणि त्याच्यामुळे प्रश्न तो नाहीये. शिवसेना जी आहे ती शिवसेना स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही या संदर्भात कोणतीही भूमिका घोळवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. हे प्रत्येक जण या संदर्भात जे काही प्रिडिक्शन करते त्याचा फक्त आम्ही अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. शिवसेनेचं धोरण काय ते जाणण्याचा प्रयत्न. आणि प्रश्न असा आहे की फक्त तेवढाच विषय नाहीये. या निवडणुकीच्या म्हणजे युती तुटल्यानंतर सुद्धा शिवसेना मंत्र्यांनी आपले राजीनामे खिशात ठेवलेले आहेत. म्हणजे राज्य सरकारच्या बद्दलची त्यांची नापसंती व्यक्त केली. स्वतः शिवसेना नेतृत्वाने स्पष्ट केलं की हे सरकार नोटीस पिरियडवर आहे. आता हा नोटीस पिरियड आणि महापालिकांच्या म्हणजे महापौर पदाची निवडणूक याची निश्चितपणे सांगड घातली जाईल. त्याच्यामुळेच मला वाटतं की हे दोन प्रश्न वेगळे आहेत असं समजण्याचं काही कारण नाही. बरं, चरणजीत सिंगना काही कमेंट या ठिकाणी करायची होती. चरणजीत सिंग. नाही, तोच माझं म्हणणं आहे की शेवटी हे दोन्ही पक्ष जे आहेत एकत्र येणार आहेत. हे वाटाघाटी यांच्यामध्ये होऊन जाईल आणि जे निर्णय आहे 3 तारखेच्या नंतर बहुतेक जो संवाद आहे तो 3 तारखेच्या नंतर यांचा संवाद सुरू होईल आणि लोकांच्या समोर एक 6-7 तारखेला येणारच आहे. नाही, यांच्यातलं हे युती होऊ शकते म्हणून काँग्रेस सावध भूमिका घेते का आता? चरण सिंगजी. नाही, बघा, काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. यांची युती होऊ दे की नाही होऊ किंवा सरकार पडेल तर पडू द्या, आमची तयारी आहे निवडणुकीमध्ये जाण्यासाठी. तर आम्हाला यांची दोघांची काळजी नाही आहे. पण जी वस्तुस्थिती निर्माण होणार आहे येणाऱ्या काळात किंवा 6 तारीख 7 तारखेपर्यंत ती वस्तुस्थितीचं वर्णन मी केलेलं आहे. चरणजीतजी, आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे की शिवसेनेने काँग्रेस बरोबर जावं का. जर का असा निर्णय समजा काँग्रेसने घेतला किंवा घेतला नाही तर आपण तर पक्षाचे नेते आहात, परंतु आपण कार्यकर्त्याच्या फळीतून आपण वर आलेले नेते आहात हे मला माहिती आहे. मी तुमच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून तुम्हाला बघतोय. काँग्रेसचे जे सामान्य कार्यकर्ते जे गावागावामध्ये असतील किंवा राज्यामध्ये किंवा इथे मुंबईमध्ये सुद्धा ते वॉर्डात आहेत, त्यांची प्रतिक्रिया याबाबत नक्की काय असेल, त्यांना काय वाटतं शिवसेनेबरोबर जावं की जाऊ नये? चरण सिंगजी, अगदी थोडक्यात, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. बघा राऊत साहेब, मी तुमची उत्सुकता समजतोय, पण ज्या उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे माझ्याकडून तो उत्तर या ठिकाणी भेटणार नाही. काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते निष्ठेने काँग्रेस पक्ष. मगाशी बोलताना असं म्हणालं, मला वाटतं राऊत बोलले की आपण की 6 तुम्ही पण बोललात 6 जिल्ह्यांमध्ये काहीतरी प्रीपोल अलाउन्स झालेला आहे. मला असं वाटतं की राज्यस्तरावरती अशी काही भूमिका ठरलेली नव्हती. त्यांनी तिथे स्थानिक पातळीवरती का असे निर्णय घेतलेले आहेत किंवा काय त्याच्यावरती पक्षांतर्गत त्यांना विचारलं जाईल किंवा त्याच्याबद्दल विचारणा झालेली ऑलरेडी जी आहे ती.
आणि त्यामुळे असं काहीतरी ठरवून ठीक आहे. काँग्रेसला मदत करणं वगैरे असं झालेलंच नाहीये. मुळात मला असं वाटतं की जे मतभेद आहेत ते आहेतच त्यांच्या बरोबर सुद्धा. जसे अखंड महाराष्ट्राचे विचार भाजपशी आहेत तसे काँग्रेस बरोबर ज्या विषयांच्यावर मतभेद ठीक आहेत आहे. ती मतभिन्नता आहे. तर ठीक आहे. याचा अर्थ म्हणजे एकदम कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत जाणं हे मला असं वाटतं थोडं सबुरीचं धोरण ठेवलं तर चांगलं होईल. ठीक आहे. खरं तर राजकारण हा आकड्याचा खेळ असतो आणि स्वाभाविकपणे महापालिकेचा विचार करायचा झाला तर यामध्ये नैसर्गिकरित्या शिवसेनेचा आकडा जास्त आहे नगरसेवकांचा आणि ते भाजपची मदत किंवा त्यांच्यासोबत युती करणं हे सुद्धा नैसर्गिक मानलं जातं कारण आम्ही दोघं नैसर्गिक मित्र आहोत असं या दोन्ही पक्षांनी सांगितलेलंच आहे. मात्र यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये भाजप नेते इंटरफिअर करतायत का किंवा त्यांचा पारदर्शकतेचा मुद्दा किंवा इतर मुद्दे हे ते शिवसेनेवरती लादण्याचा प्रयत्न करतात का हे सुद्धा मुद्दे आहेत आणि या सगळ्यामध्ये राज्यातलं सरकार गोत्यात येईल का या सगळ्याचा विचार या प्रकरणी केला जाईल. अखेरीस प्रेम, युद्ध आणि राजकारण यामध्ये सर्व काही माफ असतं हे सुद्धा विसरून चालणार नाही. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.